ओम साईराम. तर आत्ताच आपण वसुंधरा वॉटरफॉल बघून गोलटेंबा वॉटरफॉलकडे चाललोय. तो बघून वगैरे जाणार आहोत. आपल्या पुढील प्रवासाला म्हणजेच अमृतेश्वर प्राचीन महादेव मंदिर बघण्यासाठी रतनगड येथे. तर चला आपल्या सोबत आपले मित्र वगैरे महेश भाऊ, गणेश मामा, सागर भाऊ आणि मी आपला बांड्या. तर चला जाऊया आता पुढील प्रवासाला. ओम साईराम. तर आता आपण जाणार अमृतेश्वर महादेव मंदिर बघायला. पाऊस बघू शकता किती चालू आहे जोरात. पाऊस आलाय मोकार. आम्ही छत्रीमध्ये घुसले बघा. निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षक ठरणारा भाग म्हणजेच नगर जिल्ह्यातील आपला अकोले तालुक्यातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगल झाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा विविधतेने हा भाग समृद्ध आहे. ओम साईराम, हर महादेव. तर आपण आलेले रतनगड येथील प्राचीन अमृतेश्वर महादेव मंदिर बघायला. तर बघू शकता आपण आता मस्त गाडी पार्किंग वगैरे करून कमानीतून मध्ये आलेलो आहे. पायी पायी चाललोय. पाऊस बघू शकता खूप सुंदर असा पाऊस झालेला आहे जोरदार. इथे साईडला पार्किंग आहे. इथं पार्किंगचा 4 रस्ता बाहेर साईडला लावला तर 4 नसतो. तर आपण साईडला लावली गाडी. मस्त दर्शन आलो. इथं कॅम्पिंगची खूप सुंदर अशी व्यवस्था करायला असते. इथं साईडला कॅम्पिंग आहे. तुम्हाला इथे मुक्काम करायचा असेल तर इथे कॅम्पिंग वगैरे करू शकता. तर आपण आता गाडी पार्किंग करून चाललोय दर्शनाला. चला जाऊया आता दर्शनाला. ओम साईराम, हर हर महादेव. आजचा ब्लॉग संपूर्ण बघा, खूप सुंदर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्राचीन अमृतेश्वर महादेव मंदिर हे रतनवाडीमध्ये येते. मंदिराचा इतिहास आणि निर्मिती कालखंड. हे मंदिर साधारणपणे 9व्या ते 12व्या शतकात दरम्यान बांधले गेलेले असावे. अंदाजे 1200 वर्षापेक्षा जास्त जुने आहे. राजे आणि राजवट. शिलाहार राजवटीतील राजे झंज यांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या गेलेल्या 12व्या भव्य शिवमंदिरापैकी हे एक मुख्य मंदिर मानले जाते. संस्कृती. हे मंदिर यादव आणि शिलाहार काळातील प्रगत आहे. स्थापत्य कलेची साक्ष देते. वास्तुकला आणि नक्षीकाम हेमाडपंथी शैली. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीत करण्यात आलेले आहे. यामध्ये दगड एकमेकावर अचूक रचून भिंती उभारल्या जातात. दगडांचा वापर मंदिरांच्या बांधकामासाठी काळ्या आणि लाल पाषाणांचा दगडांचा अत्यंत कलाकुसरीने वापर केला गेला आहे. खांब आणि कोरीव काम. मंदिरांच्या सभामंडपात 12व्या मुख्य खांब असून प्रत्येक खांबावर देवी देवतांच्या मूर्ती, नर्तिका आणि सुंदर फुलांचे नक्षीकाम कोरलेले आहेत. छताची रचना. मंदिराच्या अंतर्गत छतावर आणि भिंतींवर पौराणिक कथा सांगणारी प्राचीन भिंतीचित्रे आणि शिल्पे पाहावयास मिळतात. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्ये आणि गर्भगृह. स्वयंभू शिवलिंग. मंदिरांच्या मुख्य गाभाऱ्यात गर्भगृहात श्री महादेवांचे अतिशय प्राचीन शिवलिंग स्थापत्य आहे. पाण्याच्या जिवंत झरा. शिवलिंगाच्या अगदी खाली एक नैसर्गिक पाण्याचा झरा गुप्तीगंगा आहे. पावसाळ्यातील चमत्कार. पावसाळ्यात जेव्हा या झऱ्यांची पाण्याची पातळी वाढते तेव्हा मंदिरांच्या मुख्य गाभारा संपूर्णपणे पाण्याने भरला जातो आणि शिवलिंग पाण्याखाली जातो. या काळात महादेवांचा नैसर्गिक जलाभिषेक होतो. भौगोलिक स्थान आणि भेट देण्याची वेळ. स्थान. हे प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंडारदरा धरणाजवळ असलेल्या रतनवाडी या छोट्याशा गावात स्थिर आहे. थेट भेटण्यासाठी उत्तम काळ महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात येथील आजूबाजूच्या परिसरात धबधबे आणि हिरवाईने नटलेल्या असलेल्या या काळात मंदिराचे सौंदर्य आणखी खोलून दिसते. देखभाल. सध्या या ऐतिहासिक मंदिराची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI विभागामार्फत केली जाते. भंडारदरा जवळील रतनवाडी गावातील असलेले हे प्राचीन अमृतेश्वर शिवमंदिर साधारणतः 11व्या ते 12व्या शतकात शिलाहार घराण्याने बांधलेले होते. रचना हे पूर्णपणे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिराच्या भिंतींवर
आणि खांबावर देवदेवकांची सुंदर शिल्पे आहेत. विशेषतः या मंदिराचा गाभारा थोडा खालच्या बाजूला असून पावसाळ्यात तेथील शिवलिंग पूर्ण पाण्यात बुडून जाते. मंदिराबाहेर एक मोठी देखणी पुष्पराणी म्हणजेच पाण्याची विहीर आहे. 12व्या व 13व्या शतकातील मंदिरांची प्रमुख वैशिष्ट्ये काळा पाषाण. ही सर्व मंदिरे सह्याद्रीतील मजबूत काळ्या कविन्य दगडात बांधली गेलेली आहेत, ज्यामुळे ती आजही भक्कम उभी आहेत. हेमाडपंथी शैली दगडावर दगड रचून चुना आणि सिमेंटचा वापर न करता इंटरलॉकिंग पद्धतीने ही मंदिरे जोडली गेली आहेत. शिल्पकला मंदिरांच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतींवर यक्ष, गंधर्व, पौराणिक कथा आणि प्राण्यांचे विशेषतः हत्ती आणि सिंह अप्रतिम कोरीव काम आढळलेले आहे. ओम साईराम, हर हर महादेव. तर खूप सुंदर असं आपलं रतनगड मधील प्राचीन अमृतेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे. पाऊस चालू होता, पाऊस कमी झाला आणि खूप सुंदर असं दर्शन झालंय महादेवाचं. संपूर्ण शिवलिंग हा पाण्यामध्ये आहे, कारण आता पावसाळा चालू आहे. तिथे गुप्तगंगा असल्यामुळे ते पाणी पावसाळ्यात पूर्ण शिवलिंग पाण्यात असते. त्याचा 24 तास अभिषेक चालतो पाण्यामध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओवर असं लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर तुम्ही पण एकदा नक्की प्राचीन अमृतेश्वर महादेव मंदिराला भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. 12व्या ते 13व्या शतकातील मंदिर आहे. 1200 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.